आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते मित्रांनो। पुढील 24 तासामध्ये राज्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरांमध्ये मोठ्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। या ठिकाणी रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। तसेच कोकण पट्ट्यातील आणि मध्य महाराष्ट्रात देखील मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासांच्या आत झालेला पाहायला मिळेल। कोकणात बघितलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये पुढील 24 तासाच्या आत मुसळधार स्वरूपाचा पावसाचा जोर वाढणार आहे। मोठा पाऊस या ठिकाणी भागांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील, तर काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत संपूर्णच विदर्भामध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।